ओल्या नारळाच्या वड्या म्हटल्या की कुणाला आवडत नाही. नारळाची वडी बनवायची म्हटली की कुठेतरी काहीतरी चुकतं आणि वडी व्यवस्थित होत नाही. तर ह्या चुका होऊ नये व आपली वडी अगदी परफेक्ट अशी होण्यासाठी काही टिप्स सांगितले आहे, तर नक्की फॉलो करा. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे यासाठी आपण कुठली तरी एक वाटी सेट करायची. त्या वाटीनं आपण नारळाचा चव आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 नारळ घेतली होती. त्याची नारळाची सालं काढून बारीक काप करून मिक्सरला छान असं बारीक आपण फिरवून घेतलेला आहे आणि तो वाटीने मोजून घेतला तर 2 वाटी आपला नारळाचा चव होता. तर सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवून यामध्ये 1 चमचा आपण तूप टाकून घेतलं आहे. आता नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे. गॅस मिडियम करायचा आहे आपल्याला आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे 2 ते 3 मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल की नारळाची वडी ही जास्त दिवस जरी राहिली तरी ती खराब होणार नाही. हा नारळाचा किस आपल्याला उलटणीच्या साहाय्याने सतत अलटीपलटी करत राहायचं आहे की जेणेकरून हा खाली तळायला लागणार नाही व आपल्या किसचा म्हणजे जे नारळाचा चव आहे त्याचा रंग बदलणार नाही. आपल्याला पांढरी शुभ्र अशी बर्फी तयार करायची आहे. बऱ्याच वेळेस नारळाच्या वड्या तयार करताना आपण ज्यावेळेस साखर टाकतो ती साखर विरघळली जात नाही, ती तशीच राहते, तिच्या वड्या जमत नाही आणि जर वड्या जमल्या तर ती अशी खाताना अशी साखर आपल्याला कुरकुरीत लागते. तर यासाठी एक महत्त्वाची टीप बघा, इथे अर्धी वाटी किंवा वाटीभर आपण दूध घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी साय देखील आहे. आता ही सर्वप्रथम आपण नारळाच्या चवमध्ये टाकून घेतली, मिक्स करून घ्यायची. याने काय होईल, नारळाच्या चवला एक ओलसरपणा येईल आणि नारळाच्या वडीला खव्याची टेस्ट येईल. येथे अर्ध्या वाटीच्या ऐवजी तुम्ही 1 वाटी देखील येथे दूध टाकू शकता. बघा आता ते नारळाचा चव आपला 2 वाटी होता, तर इथे 1 वाटीभर आपण इथे साखर घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला साखर पूर्ण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपण इथे वाढवलेली नाही आहे, मिडियम गॅसवरच आपण हे सगळं मिश्रण परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे आपली पूर्ण साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे अलटीपलटी करत राहायचं आहे. यामध्ये दूध घातल्यामुळे साखर आपली लवकर मेल्ट होण्यास मदत होईल आणि जी नारळाची बर्फी आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस ती काही वेळेस साखर विरघळत नाही, खातानाच साखर करकर लागते. हा प्रॉब्लेम आपण दूध टाकल्यामुळे आपला नाहीसा होतोय. बघा इथे आता आपण छान असं पूर्ण परतवून घेतलेलं आहे मिश्रण. गॅस इथे वाढवलेला नाही, आपलं सगळं मिश्रण आपण मीडियम गॅसवरच परतवून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. बघा आपली साखर इथे छान अशी मेल्ट होत आली आहे आणि रंग देखील पाहू शकता, इथे थोडासुद्धा आपण रंग त्याचा बदलला नाही आहे. आता याला थोडीशी बाइंडिंग येण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं की आपण वड्या तयार करतोय तर त्या विखुरल्या जातात. जेव्हा आपण कापतो त्या वड्या तर त्या अशा विखुरल्या जातात, नारळाचा किस वगैरे असे अशी परफेक्ट अशी नारळाची वडी आपल्या हातात येत नाही, तिचे कापताना असे तुकडे तुकडे होतात. तर त्याला बाइंडिंग येण्यासाठी इथे आपण 1-2 चमचे पण मिल्क पावडरचा वापर केला आहे. हे अंदाजे 10 ग्रॅम आहे. टिप नंबर 2, वडीला छान बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये मिल्क पावडरचा वापर करावा. खूप जास्त नाही, फक्त 1 किंवा 2 चमचे असलं तरी पुरेसं आहे. बघा इथे आता आपलं मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि साखर थोडीशी मेल्ट होऊन झाल्यामुळे याला थोडंसं ओलसरपणा येतो. तर 5 ते 6 मिनटं आपल्याला छान असं मीडियम गॅसवर परत मिश्रण आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. बघा इथे मिश्रण आपल्याला परतता आहे, आपण गॅस एकदम स्लो केलेला आहे. आता ज्या भांड्यात आपल्याला सेट करायचं आहे त्याला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. आता इथं मिश्रण आपण परत एकदा मिक्स करत चालायचं. इथे मिश्रण बरंचसं घट्ट होत आलेलं आहे. आता आपलं मिश्रण तयार आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर हातात आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याची गोळी तयार करून बघायची आहे. जर ती हाताला न चिटकता अशी गोळी तयार व्हायला लागली तर आपलं हे मिश्रण परफेक्ट असं तयार आहे असं समजायचं. बघा इथे मिश्रण तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपण चेक करून घ्यायचं आहे. तर इथलं आपलं मिश्रण हे परफेक्ट तयार आहे. आता ज्या भांड्यात आपल्याला वडी सेट करायची आहे त्या भांड्याला आधी ग्रीस करून घ्यायचे तूप लावून. त्या भांड्यात आपल्याला गरमागरम अगदी मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि लगेच व्यवस्थित आपल्याला स्पॅच्युलाच्या किंवा वाटीच्या सहाय्याने एकदा सेट करून घ्यायचं आहे चांगलं. कारण थोडं थंड होत आलं की हे विखुरल्यासारखं होतं किंवा मिश्रण असं लगेच सेट व्हायला लागतं. तर यासाठी आपल्याला हे झटपट प्रोसेस करायची आहे. आता एकदा छान असं सेट करून घेतले तुम्ही, इथे स्पॅच्युला किंवा वाटीच्या सहाय्याने व्यवस्थित दाबून घ्यायचे, व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि वरतून थोडेसे बदाम पिस्त्याचे काप तुम्ही इथे सजावटीसाठी वापरू शकता. हे ऑप्शनल आहे आणि थोडीशी गरम असताना कट करण्यासाठी याला थोडेसे मार्किंग करून आपण म्हणजे आल्हाद सुरीच्या सहाय्याने वरच्यावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे.
1-2 तासानंतर तुम्ही हवे त्या आकारामध्ये याचे काप करून म्हणजे वड्या पाडू शकता. अगदी मऊ लुसलुसीत आणि परफेक्ट अशी आपली ही नारळाची वडी तयार झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू.